एवढा वेळ असतो होय यायला? हा, एक तर काम पडलं ती एवढं, कधी कांदा काढून व्हायचे आणि ते पोर आलं नाही होय. मग लवकर तर यायचं. आम्ही दोघे किती करणार बरं सांगा बरं. पैसे नको होय त्यांना द्यायला, घरातल्या घरात काढून घ्यायचं आपलं, ते दिलं सोडून. काही खरं नाही बाई, कधी व्हायचं हे. सकाळी लवकर उठा उठा सांगितलं. अहो मी कवाचे आले, तुम्हीच आता आलात. राम राम मामा. मजा आहे कांदेवाल्यांची. कशाची माझ्या फेस हाटलाय राव. इथं सकाळी उठलं की यावं लागतं इथं कांदे काढायला. अहो पण माल बी तसा आहे ना. अहो आता कुठं कांद्याला भाव राहिलाय? सारखं खालीवर खालीवर काय सांगायचं आता. अहो ते चालायचंच. कांदा म्हणलं ना खालवर आलंच, त्याचा नाही लय विचार करून जमत. कांदे आमची मागास ना, काय सांगायचं. अहो पाहुणं, आम्हाला फोन तरी करायचा, आलो असतं की घरी. एवढ्या उन्हात आले तुम्ही. अहो घरी नाही म्हणलं, जरा महत्वाचं काम आहे, इथंच गाठावं तुम्हाला. महत्वाचं? घरी जाऊ चहा. नाही नाही घरी नाही, घरी नाही. नको चहा पाणी नंतर, कामाचं महत्वाचं आहे आपलं जरा. काय माहितीये का मामा, अहो काल आमच्या भाऊकीत आहे ना, तो सांत्या नाही का सांत्या, त्याने कार घेतली राव एक. कार? हा, आणि आमच्या दारात नेमकी पूजेला मांडली होती. बापरे. आईला आता तुम्हाला माहिती आहे मग आपलं कसं आहे, भाऊकीतली आपला नाद करायला लागली, मग आपण ग बसून जमतंय का? म्हाताऱ्याला म्हणलं सकाळीच आपण एक कार घेऊन टाकू चांगली. चांगलंच आहे की मग, कार घेताय म्हणलं माझ्या लेकीला होईल फिरायला इकडे यायला. म्हणजे कसं? कुठली घेताय? कुठली म्हणजे? हा आता ते तुमच्या वेन. आमच्यावर? अहो कार तुम्ही घेणार म्हणल्या, तुमच्याच आवडीची घ्या की, आमच्यावर काय. नाही कसं आहे माहिती का, कार तर आम्ही घेणारी, पण आमचं म्हातारं म्हणते माझ्या खिशात रुपये नाही. आता त्याचं असंच असतंय बरं का, आमच्या घरच्यांचं ले मानाव घेतच नाही मी. आणि कसं आहे, त्यांच्यावर नाहीतरी तुमच्यावर विश्वास आहे माझा. म्हणलं मामा आपला शब्द पडून द्यायचे नाही. तेव्हा काय माहितीये का, म्हणजे काय म्हणायचं, तिथं नाही पैसे भेटले तिथं आपल्याकडे आलेत. अहो मेहरबानी करा, आमच्या ही पुरीचं लग्न करायचं, आम्ही त्यासाठी पैसे इकडून तिकडून गोळा करतो थोडे थोडे. तुमची गाडी आमच्याकडे का? हे पोरीच्या लग्नाची काळजी नाही करायची. अरे दाजी आहे ना इकडे, असं नवरदेव दारात उभा करतो हिरोवानी. हिला त्याचं लिहिला अजून, त्याचा काय विचार करताय? आपलं लाखभर रुपये दिले ना तुम्ही, मग कसं 50,000 मी मित्रांकडनं याजनी आणतो, आणि 1.5 लाखात डाऊन पेमेंट केलं की गाडी दारात येते. आपल्या खिशात काहीच नाही, काय मित्राचे काय व्याजाचे काय सासऱ्यावर लोड. अहो मग आपल्या खिशात काय नसलं तरी हप्ते येते ना गाडी आता. हा, म्हणून काय माग सरायचं काय आपण? भावकीला दाखवायचं आपल्याला. ए तुला माहित नाही की काय अवस्था चालली तुझ्या बापाची? पैशाला इथं आला तुम्ही? अहो नाना, मला माहितीच नव्हतं. कशाला आणलंय ते? अहो खरं बोलते मी. अहो पाहुणं, भेटवायला आणले. कांदा इकलं तर ट्रॅक्टर वाल्याचे, खतावाल्याचे, मग त्यांचे देऊन जे राहते ना, त्यातलं लाखभर रुपये द्या ना मला. मग काय उरायचं इथं? उरतय मस्त, त्याला काय नाही. अहो तुमच्या पोरीला बिले हौस आहे वय गुड्डी. मेहरबानी करा, आमच्याकडून काय पैशाची अपेक्षा ठेवू नका. आम्हाला आमचंच लय अवघड झाले. आता आला तर चहा पाणी जेवण करून जा. चहा पाणी जेवणाचं बुकेला नाही मी. हा, त्याचं काय नाही, ते कुणीही घालतंय आजकाल जीव. मग अहो तुम्ही पैशाची मदत करा जावायला, आमचं नाक पाडतात काय भाऊकी दाख्या? मस्त ठीक आहे, असल्यावर दिला असतं ना. होतं तोवर दिलं ना त्या पोरीला सगळं. आता ही पोरगी आम्हाला हिचं लग्न करू तर काही करू शकत नाही ना, तुम्हाला देऊ शकत नाही. अहो काय तुरा दिला आता तवर असं काय दिलं हो तुम्ही? लग्न लावून दिलं, 4 टिनपाट भांडी दिली, म्हणजे झालं काय सगळं? आता हाऊस मौज करा जावायची. अहो ऐका ना, नसतील पैसे तर कशाला बोलताय तुम्ही त्यांना? गुड्डे तू ग बस बर का, माय आबरूचा सवाल इथं. अरे भाऊकीत तुला हिंडायचंय का नाही आपल्या? अहो पाहुणं, आमच्याकडून जेवढं होतंय तेवढं केलं की आम्ही. तुमच्याकडून काय झालंच नाही आतापर्यंत. हा, कवरती फटफटी घेऊन हिंडू गावात मी? भाऊकीतली लोक आमच्या समोर गाड्यात फिरायला लागली. हाऊस मौज करावं माणसं, पण खिशात पैसे असल्यावर इकडे लोकांच्या जीवावर वार धंदा. मी का लायकी काढायला लागला काय तुम्ही माझी? अहो मग आता करा ना, काम धंदा करा ना, आणा ना गाड्या घोड्या, आम्हाला त्यात समाधान आहे. मग काय बिका मागून खातो काय मी? होय गुड्डे, सांगतोय बापाला कोवरी कवर हे म्हणजे नाही. हे बघा तुम्हाला जमतंय का नाही पैसे द्यायला? जमणारच नाही गाड्या, नाही जमणार. अहो आमच्या थोरल्या चुलत्यांनी असली सोयरी केली, 5-5 तोळ्याच्या चेनी दिले सासऱ्याने त्याला. तुम्ही काय दिलं आतापर्यंत? खूपती पोरगी दिली सोन्यासारखी, लग्न होत होतं का? अहो काय सोन्यासारखी लग्न होत होतं का? तुमच्यासारखी 10 माग लागली होती. नशीब तुमच्याशी लग्न केलं आम्ही. धन्य. अरे काय धन्य? दतुरा नाही खिशात, कसला असला बापे तुझा? किती करा ना कष्ट, नाना ना गाड्या घोड्या. हा ते चालेल, आमच्यात आहे मग तेवढी. अहो तुम्ही नाही ना, गावात अशी 5 जण आहेत पैसे देणारे आम्हाला व्याजानी.
व्याजाने असू नाही तर कशाने असू पण म्हण- कवर म्हणून करायची अहो नाना आणि तुम्ही पण जावाय म्हणून आपलं इज्जत राखायची तर अहो, चालतंय. बरं की. द्या सोडून जाऊ द्या. नाही नाही द्या सोडून तुम्ही बी जावायचा अपमान केलाय तुम्ही नाही पैसे दिले अहो, अपमान कसला अहो, पैसे असले तर दिलं असतं की नाही नाही तुम्हाला. नाही तुम्ही असं काय करताय जावाय बापू अहो. आखाड्यात आता कुत्री मांजर जीव घाला पण जावाई दारात येणार नाही तुमच्या लक्षात ठेवा आमचा अपमान केलाय तुम्ही एवढं राग धरून चालत एकच नाही जावाय अहो. आम्हाला आता परत या पोरीचं लग्न करायचं हा तिच्या लग्नात तर येणारच नाही आम्ही बघू बरं, एका राहणार नाही, एकाला. राहणार नाही 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 बघतो अगं, मग गुड्डे- गुड्डे चल तू अगं हो गुढे पुढे सांग की समजून. काय नाही गुड्डी आता मारायला पाठवायची नाही गुड्डी बिघडली तुमच्या नादानी हा. जावायचा अपमान केलेला का वाटू द्या चला काहीतरी तुम्ही. आणि नाना आई काळजी करू नका अहो चला राम राम परत येणार नाही तुमच्या दारात आम्ही निघा ए पुरी जा घेऊन बसायला करा का काम. तुम्ही तोंडाला आम्ही तोंड आता देतो कवर त्या? म्हणून करायच्या माणसाची अरे ते चटवता येते परत परत पाहिजे नाक ठेवायचं. पोरीला काय बोललं म्हणजे आपल्या हा खातो देऊ आपली लेख नांदायची तिथे जरा मग कोर लाड करायचं का?